नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 13 जुलै आणि महत्त्वाचा दिवस असणार आहे. मोठा धमाका शासन करणार आहे. महिलांना विशेष गिफ्ट वाटप होणार आहे. 1500 रुपये प्लस 3000 रुपये आणि 15,500 रुपयांचं गिफ्ट तुम्हाला कसं भेटणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांना महत्त्वाचं म्हणजे 15,500 रुपयांचं फ्री वाटप कसं भेटणार आहे, कोणत्या योजनेतून तुम्हाला हे 15,500 रुपयांचं वाटप होणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व डिटेल माहिती. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या योजनांचा लाभ सध्या तुम्हाला भेटत आहे आणि लाडकी बहीण योजनेतील सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पुढे देणार आहोत. नवीन एक योजनासुद्धा आलेली आहे, त्या योजनेची सुद्धा अपडेट याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 12वा हप्ता ज्यांना आला असेल त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही, पण 13वा हप्ता आणि 12वा हप्ता काही महिलांना 12वाच पडलेला नाही, त्यामुळे त्यांना 13वा येणार का, मनातील शंकांचं सर्व तुमच्या निरसन होणारच आहे. लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता नक्की वाटप कधी होणार आहे, कारण जुलै महिन्याचा हा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट केला जाणार आहे, 13व्या हप्त्याचं वाटप तुमच्या अकाउंटला नक्की कधी, सर्व डिटेल माहिती आपण तर पाहणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्यानं तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहतील. चला तर जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेचा 13व्या हप्त्याचं वाटप नक्की तुमच्यापर्यंत कधी येणार आहे आणि नवीन कोणती योजना आली आहे, कोणत्या योजनेमार्फत तुम्हाला 15,500 रुपयांचा निधी वाटप होणार आहे आणि भांडी संच योजनेचा सुद्धा पुन्हा अर्ज चालू झालेत का, शिलाई मशीन योजनेचे अर्ज चालू झालेत का, सर्व डिटेल माहिती तुम्हाला परत एकदा आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांना आज मोठी खुश खबर शासन देण्याच्या तयारीत आहे. अधिवेशन चालू आहे आणि लाडक्या बहिणींना महत्त्वाचं म्हणजे मोठी खुश खबर, मोठा धमाका शासन करू शकतं आणि 13व्या हप्त्याचा महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेलीच आहे. ती अपडेट तर आपण पाहणारच आहोत, परंतु मोठी खुश खबर नक्की काय आहे आणि महिलांना मोठी बातमी काय असणार आहे, महिलांना आनंद होण्यासारखी बातमी कोणती आहे, तीच अपडेट आपण जाणून घेणारच आहोत. परंतु तत्पूर्वी आपण पाहणार आहोत रक्षाबंधन भेट. रक्षाबंधन निमित्तानं रक्षाबंधनचं गिफ्ट शासन तुम्हाला काय देणार आहे, शासनाकडून तुम्हाला काय भेटणार आहे आणि रक्षाबंधनच्या सणानिमित्त तुम्हाला 12वा हप्ता तर येणार, 13वा येणार, दोन्ही सोबत येणार का आणि रक्षाबंधनचं हे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार का. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेबांनी रक्षाबंधनचं हे गिफ्ट, रक्षाबंधनची भेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. परंतु हे तुमच्यापर्यंत येण्यासाठी आता किती वाट पाहावी लागणार आहे. रक्षाबंधनची भेट तुम्हाला नक्की कधी भेटणार आहे. लाडक्या बहिणींना भावाकडून गिफ्ट 13वा आणि 14व्या हप्त्याचं सोबत वाटप 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला हे जमा होणार आहेत. परंतु ते कधी होणार आहेत ती सुद्धा अपडेट महत्त्वाची ठरणार आहे, कारण शासनाकडून तुम्हाला रक्षाबंधनचं हे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटणार, परंतु ते 2 हप्ते सोबत नक्की किती तारखेला पडणार आहेत ते सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि महिलांना हे रक्षाबंधनचं गिफ्ट महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 12व्या हप्त्याचं ज्यांना वाटप झालेलं नव्हतं त्यांना सुद्धा आणि 13वा हप्तासुद्धा आणि 14वा हप्तासुद्धा तुम्हाला सर्व हप्ते भेटणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही आहे, सर्व हप्ते तुमच्यासाठी 100% भेटणार, परंतु ते किती तारखेला भेटणार आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे. 12वा हप्ता सर्व राहिलेल्या महिलांना आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे, कारण अशी अपडेट कुठेही तुम्हाला आतापर्यंत पाहायला भेटलेली नसेल. परंतु ज्या महिलांना आतापर्यंत 12वा हप्ता आला नसेल त्यांना पुन्हा एकदा आजपासून 12वा हप्त्याचं वाटप राहिलेल्या महिलांना होत आहे, कारण ही मोठी खुशखबर महिलांना आहे. कारण ज्या महिलांना 12व्या हप्त्याचं वाटप झालेलं नव्हतं अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि 12वा हप्ता महिलांच्या अकाउंटला आजपासून पुन्हा एकदा क्रेडिट केला जात आहे. 12व्या हप्त्याचं तर वाटप होत राहणार आहे आणि होणार आहे. राहिलेल्या महिलांना आज पैसे पडणार आहेत. इथून पुढे तुम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे आल्यानंतर 13वा हप्ता सुद्धा लगेच जमा होणार आहे.
आणि 1500 प्लस 1500 हे पैसे तर तुम्हाला 3000 रुपये जमा होतीलच, परंतु दुसरी एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे शिलाई मशीनचे अर्ज आता सुरू झालेले आहेत आणि तुम्ही आजच अर्ज केला तर तुम्हाला 18,500 रुपयांचं हे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे। 18,500 रुपये शिलाई मशीनसाठी हा निधी दिला जात आहे आणि त्यासाठी काय अटी आहेत, कोणती पात्रता आहे, काय केल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे अर्ज भरता येणार आहेत आणि त्यासाठी काय अटी आणि पात्रता आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत। परंतु शिलाई मशीनचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, 18,500 रुपये तुम्हाला मिळवायचे असतील शिलाई मशीन घेण्यासाठी, तर मात्र शिलाई मशीनचे अर्ज तुम्हाला करणं गरजेचं आहे। आणि शिलाई मशीनच्या अर्जासाठी आता नवीन नियम लावलेले आहेत। 4 नवीन नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला शिलाई मशीन भेटणार आहे। 18,500 रुपयांचा निधी हा तुमच्यापर्यंत येणार, परंतु त्यासाठी हे 4 नियम महत्त्वाचे आहेत आणि 4 अटीवरती तुम्हाला शिलाई मशीन दिलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम आहे, महिलांचं वय 18 ते 60 वयोगटातीलच महिलांना प्राधान्य दिलं जात आहे। 18 ते 60 वयोगटातील महिलांना शिलाई मशीनचे अर्ज करता येणार आहेत, त्यासाठी नवीन ही अट शासनानं जाहीर केलेली आहे। दुसरं आहे पिवळे केसरी रेशन कार्ड। पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांनाच हे फक्त अर्ज करता येतील। तिसरं आहे 5 एकर जमीन सातबारा जो आहे तो 5 एकरच्या आतमध्ये पाहिजे। 5 एकर क्षेत्र जे आहे त्याच्या आतील क्षेत्रावाल्यांनाच फक्त आता अर्ज करता येणार आहेत। आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्हाला सुद्धा हे अर्ज करता येणार आहेत। आजच अर्ज करून घ्या। ऑनलाईन प्रणाली ही चालू झालेली आहे आणि 18,500 रुपयांचं शिलाई मशीन तुमच्यासाठी हे मोफत भेटणार आहे, त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। आणि रक्षाबंधनचं हे गिफ्ट लाडक्या बहिणींना भावाकडून जे गिफ्ट दिलं जाणार आहे ते म्हणजे 13वा प्लस 14व्या हप्त्याचं वाटप सोबत होणार आहे आणि 1500 प्लस 1500 रुपये हे 3000 रुपयांचं गिफ्ट तुम्हाला भेटणारच आहे, कारण लाडक्या बहिणींना भाऊ हे गिफ्ट देणार आहेत। 3ही भाऊ तुमच्यासाठी तत्पर आहेत आणि शासनाकडून मोठी घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण 2100 रुपयांचं जे वाटप आहे 1500 रुपयावरून 2100 रुपयांची घोषणा सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे। अधिवेशन संपण्याच्या अगोदर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही सुद्धा रक्षाबंधन निमित्त मोठी भेट तुम्हाला भेटू शकते। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिलांना पुन्हा एकदा लाभ सुरू होण्याची शक्यता आहे। सर्वात आनंदाची बातमी आता आपण देत आहोत, कारण पुन्हा एकदा अर्ज सुरू होतील। शासन वेबसाईट लॉन्च केल्यानंतर वेबसाईट रिन्यू परत अप्लाय करता येणार आहे। 20 वर्ष कंप्लीट झालेल्या महिलांना पुन्हा एकदा अप्लाय करता येणार आहे आणि ज्यांचे तांत्रिक अडचणींमुळे जे फॉर्म बाद केले होते त्यांना सुद्धा परत एकदा 100% लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता सर्व महिलांना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना, फक्त पात्रच महिलांना बरं का, कारण लाडकी बहीण योजनेतील आतापर्यंत अपात्र महिला सुद्धा आहेत, आता पुन्हा एकदा पात्र महिलांना, सर्व महिलांना हा लाभ दिला जाणार आहे आणि 1500 रुपयांचं वाटप सर्व महिलांना होणार आहे। 2100 रुपये सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत, परंतु त्यासाठी काही काळ लागू शकतो, कारण अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये मोठमोठ्या घोषणा होत आहेत। 3600 रुपयांचा निधी जो आहे तो वर्ग केला गेलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोबत देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। 2 हप्ते हे तुम्हाला भेटणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3600 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्यामुळे आता हप्ते भेटण्याची सुलभता झालेली आहे आणि सुलभ झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे 2 हप्ते सोबत तर भेटणार। परंतु अजून एक खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम कामगार योजनेत जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर मात्र बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म तुम्ही भरणं गरजेचं आहे आणि गृह उपयोगी वस्तू तुम्हाला यामध्ये मिळत असतात आणि इतरही त्याचे फायदे बांधकाम कामगारांना भेटत असतात। त्यामुळे मोफत भांडी या 30 वस्तू कोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि अर्ज करून घ्या तरच याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। पात्र लाभार्थ्यांना 30 भांड्यांचा संच दिला जातो आणि एक पेटी दिली जाते, त्यामध्ये सुद्धा बरंचसं मटेरियल असतं, त्यामुळे या
बांधकाम कामगार योजनेचा सुद्धा तुम्ही अर्ज करून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये काय काय दिलं जातं त्याची सुद्धा लिस्ट आपण दाखवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता। आणि यानंतर पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात 13व्या हप्त्याचं वाटप सर्वात अगोदर होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये राहिलेले 12व्या हप्त्याचं आणि 13व्या हप्त्याचं वाटप हे होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत तो सुद्धा डाटा आपल्याकडे आलेला आहे। त्याचं वाटप कोणत्या जिल्ह्यात आपण लगेच जाणून घेणार आहोत। सुरुवातीचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा, त्यानंतर आहे ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा, लातूर असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, जालना असेल, जळगाव असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, यवतमाळ आहे, गडचिरोली आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, अकोला आहे, धुळे आहे आणि इकडे नांदेड आहे। या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 13व्या हप्त्याचं वाटप होणार आहे आणि 12व्या हप्त्याचे राहिलेले पैसे सुद्धा या जिल्ह्यांमध्ये लगेच वाटप आजपासूनच सुरू होत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि आनंदाच्या बातम्या आज आपण तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, कारण सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे, तरच या सर्व अपडेट तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील आणि सर्व बहिणींना ही माहिती 100% कळेल। तर अजून एक योजना आलेली आहे आणि ती योजना काय आहे, कोणी आणलेली आहे आणि कुठे याचा तुम्ही लाभ घेऊ शकता, कसा घेऊ शकता, ही सुद्धा डिटेल आपण माहिती पाहणार आहोत। स्मार्ट लाईफ टाईम सेवर हा एक प्लॅन आहे SBI लाईफ इन्शुरन्सचा। तर SBI लाईफ इन्शुरन्सचा तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल, गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, जर तुमच्या मुलाचं वय किंवा मुलीचं वय 1 वर्ष असेल आणि जर तुम्ही आत्ता हा प्लॅन मुलांच्या नावावरती केला तर तुम्हाला याचा लाभ कसा होणार आहे पहा। एकदम सुपर हिट हा प्लॅन आहे आणि यामध्ये वयाच्या 100 वर्षापर्यंत याचा लाभ भेटत असतो। तुम्हाला फक्त काही काळ पैसे भरायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पैसे येत राहणार आहेत। त्यामुळे हा प्लॅन कसा आहे पाहूयात आपण। 1,04,500 रुपये, 1 लाख रुपये तुम्हाला 12 वर्षापर्यंत भरायचे आहेत। किती? फक्त 12 वर्ष पैसे भरायचे आहेत। फक्त 12 वर्षांचा कालावधी आहे पैसे भरण्याचा आणि त्यानंतर 7व्या वर्षापासून तुम्हाला लगेच पैसे रिटर्न यायला चालू होणार आहेत। 7व्या वर्षे तुम्हाला येणार आहेत 48,000 रुपये, 8व्या वर्षी 48, असे 12व्या वर्षापर्यंत 48 येणार आणि 12व्या वर्षी मात्र 80,500 रुपये हे तुम्हाला कंटिन्यू चालू होत राहणार आहेत आयुष्यभरासाठी। याला लिमिट नाही आहे। 1 वर्षाच्या मुलाच्या नावावर जर हा प्लॅन घेतला तर 100व्या वर्षी तुम्हाला रक्कम किती येणार आहे पहा, 8,18,10,000 रुपये तुम्हाला टोटली भेटणार आहेत। त्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे। त्यामुळे जर हा प्लॅन तुम्हाला करायचा असेल, सोबत विमा कवर सुद्धा असतं। या प्लॅनला सोबत विमा कवर आहे आणि तुम्हाला आयुष्यभर जर पैसे कमवायचे असतील आणि आयुष्यभराची जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, फक्त 12 वर्षे पैसे भरा आणि लाईफ टाईम पैसा कमवण्याची संधी SBI लाईफ इन्शुरन्स तुम्हाला देत आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा प्लॅन करायचा असेल तर कुठे करायचा, आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला ॲडवायझरचा आपण नंबर दिलेला आहे, त्याची स्लाईड आपण पाहू शकता। SBI लाईफची ही ॲडवायझर आहेत आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॅनविषयी सविस्तर माहिती पाहू शकता, घेऊ शकता आणि तुम्ही यांच्याकडून प्लॅनसुद्धा करून घेऊ शकता। काहीही अडचण नाही। तुमचे डॉक्युमेंट, तुमची जी फाईल आहे SBI लाईफची पॉलिसीची, ते डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचेल पोस्टने तुमच्यापर्यंत डॉक्युमेंट पोहोचत असतात। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे यांच्याकडून तुम्ही पॉलिसीसुद्धा करून घेऊ शकता, काही अडचण नाही। जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत असतो आणि खात्रीशीर माहिती देण्याचा सामान्यतः प्रयत्न आपण करत असतो। त्यामुळे चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। चला, धन्यवाद सर्वांचे।